बाळा ग घोषणा बोलते 1 2 3 4 साक्षर
3 4 साक्षरतेचा जय जयकार. 1 2 3 4 साक्षरतेचा जय जयकार. 1 2 3 4 साक्षरतेचा जय जयकार. वर्गदार सर जय जयकार. 1 2 3 4 साक्षरतेचा जय जयकार. 1 2 3 4 साक्षरतेचा जय जयकार. 1 2 3
आपला पंत्र आहे राम राम बाबू जी मैंने मजदूरी मिली गई है 300 रुपया रोज मिली हुआ है ये जन्म मुलांचं स्काउट गाईड चालू आहे. त्या स्काउट गाईडची एक प्रार्थना आपल्यासमोर होईल. त्या मुली बोलून दाखवतील, ध्येय बोलून दाखवतील. ते तुम्ही ऐकायचं आहे. तुम्हाला स्काउट गाईडमध्ये भाग घ्यायचा आहे. त्या आपण एकच पर्व स्काउट गाईडसाठी घेतो. त्या स्काउट गाईड म्हणजे काय ते त्या वर्गाला सांगितलेलं आवाज एक प्रार्थना होऊन जाते स्काउट गाईडची. हमें परमात्मा दया करना, हमारी आत्मा में शुद्धता देना, हमारे ध्यान में आओ प्रभु आंखों में बस जाओ, अंधेरे दिल में आकर के परम ज्योति जगा देना, वहाँ दो प्रेम की गंगा, दिलों में प्रेम का सागर, हमें आपस में मिलजुल कर प्रभु रहना सिखा देना, हमारा धर्म हो सेवा, हमारा धर्म हो सेवा, सदा ईमान हो सेवा, सेवक चर बना देना, वतन के वास्ते जीना, वतन के वास्ते मरना, वतन पर जा फिदा करना, प्रभु हमको सिखा देना, दया करना भक्ति का हमें परमात्मा देना, दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना. माझी मित्रांनी सांगितलं ना, स्काउट गाईड आपण काय घेतो स्वयंशिस्त. आपल्याला सगळ्यात अगोदर शिस्त राखली पाहिजे. जसं आपण परेड घेतो, राईट लेफ्ट आगे चलो बाहेर चलो दाएं चलो, त्या पद्धतीने आपलं शरीर स्काउट गाईडमध्ये भाग घेतल्यानंतर आपलं शरीर निरोगी असतं, मन निरोगी असतं. साक्षरता सप्ताहांतर्गत आपण हा कार्यक्रम घेतोय. साक्षरता म्हणजे काय? प्रत्येक मुलाला मुलीला वाचता लिहिता येईल, प्रत्येक व्यक्तीला आपल्या भारत देशातील. मग साक्षरतेचा प्रसार आपण करायचा आहे. जसं ज्ञानाचा दिवा लावू घरोघरी, साक्षरतेचा प्रसार करू दारोदारी. साक्षर भारतात भूषण भारतात अशा स्लोगन तुम्हाला आल्या पाहिजेत, तिथं आल्या पाहिजेत. आपण एक तरी झाड लावा आणि एक तरी माणूस साक्षर करा. अंगणामध्ये सुद्धा झाड पाहिजे आणि घरात सुद्धा सगळे माणसं पाहिजे, साक्षर पाहिजे. जर आपण साक्षर झालो, इतर समाज साक्षर झाला तर आपण नक्कीच आपला देश काय करेल, प्रगती करेल. स्काउट गाईडच्या टीचर त्या आहेत, त्या घरी माहिती देतील. मी माझ्या शिलास असे वचन देते की विश्व आणि स्वदेश या विषयामध्ये कर्तव्य करण्याचा, इतरांच्या उपयोगी पडण्याचा आणि कायदे नियमाचरणात आणण्याचा सदैव प्रयत्न करेन. मी सुप्रिया सोडते, एफएक इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज चेंबूर येथे कार्यरत असतो. आपल्याकडे आज असाक्षरतेपासून साक्षरतेकडे गेलेल्या व्यक्तीशी आज आपण मुलाखत घेत आहोत. स्वाती साळवे यांनी ह्या आपल्या शाळेमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असून त्यांनी असाक्षरतेपासून साक्षरतेकडे कशा वळल्या ते आज आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी मी त्यांचा डायरी देऊन त्यांचा सन्मान करत आहे. तर आपण आता जाणून घेऊया की स्वातीताई यांनी त्यांच्या असाक्षरतेला साक्षरतेमध्ये कसं रूपांतरण केलं. म्हणजे त्या आधी काहीच लिहित वाचत नव्हत्या किंवा काही असतील काही परिस्थिती असतील घरच्या,
त्यातून त्या कशा पुढे गेल्या हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही शिक्षणाकडे कशा वळला, म्हणजे तुमचं असं काय नेमकं घरी ठरलं की तुम्हाला शिक्षणाकडे वळण्यास भाग पडलं किंवा आवडलं? माझी तर तसं म्हणलं तर लहानपणापासून इच्छा होती शिकण्याची, पण घरची आईवडिलांची परिस्थिती बिकट अशी शिकवायची नव्हती, म्हणून मी अर्ध शिक्षण माझं मदतच थांबलं. आणि मग नंतर आईवडिलांनी लग्न करून दिल्याच्यानंतर का असं घरकामातच गेलं माझं सगळं. मग नंतर मला मुलगी झाली, माझी मुलगी शाळेत शिकायला शिकता ती पण बोलली मम्मी तू पण पुढे शिक. म्हणजे मला शिक्षणाची आवड होती, त्यांनी मला सहकार्य केलं. असं करता मी 10वीची बोर्ड एक्झाम दिली आणि त्याच्यामध्ये मी पास पण झाले त्यावर्षी. म्हणजे तुम्ही आधी पूर्व शिक्षण घेतलं होतं, म्हणजे तुम्ही आधी 3री 4थीपर्यंत शिकला, म्हणजे मी पहिले 7वीपर्यंत शिकलेले. हां, नंतर मग त्यानंतर तिथं शिक्षणामध्ये थोडासा गॅप पडला. आणि आपण असं ह्यांच्याकडून जाणून घेतो की त्या 7वीपर्यंत शिकल्या होत्या, काही कारणास्तव त्यांना पुढे शिकता नाही आलं. पण जेव्हा त्यांची मुलं शाळेत जाऊन शिकायला लागली, मुलांना समजायला लागलं की नाही आपल्या आईला सुद्धा आपण शिकवलं पाहिजे. आपल्या आईची पण इच्छा होती शिकण्याची. हो हो, तुमची इच्छा होती आणि हे त्या मुलांनीही जाणून घेतलं आणि त्यांच्या ह्या इच्छेला त्यांनी खूप चांगला प्रतिसादही दिलेला आहे. मुलांकडून जास्त त्यांनी म्हणजे समजून घेतलंय आणि 10वीची परीक्षा त्या चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि मी अशी अपेक्षा ठेवली आहे की शिक्षिका म्हणून तुम्हाला कधीही स्वातीताई जर गरज लागली की काही इथे मार्गदर्शनाची, तर आमचं पूर्ण अभ्यास शाळा जे आहे तुमच्या मार्गदर्शनासाठी हजर असणार आहे. तुम्ही कधीही यावं आणि आम्हाला कुठल्याही गोष्टीचं शिकण्याच्या बाबतीत जर तुम्हाला काहीही अडचणी आल्या तर त्या आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तर प्राथमिक स्तरापासूनच आपल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान देण्यात आले तर आपल्या देशाची प्रगतीही मोठ्या प्रमाणात होती. जसं चीनमध्ये सर्व विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान आधीपासूनच दिले जाते, म्हणूनच पूर्ण जगात सर्वात जास्त स्किल्ड वर्कर्स हे फक्त चीनमध्येच मिळतात. न चौरहार्य न राज्यहार्य न भातभाज्य न च भार्गवी. याचाच अर्थ असा की शिक्षण ही अशी गोष्ट आहे की जी तुम्ही खेचून घेऊ शकत नाही कोणी चोरून घेऊ शकत. जर एखादा व्यक्ती शिक्षित झाला तर त्याची प्रगती होते, पण त्याचबरोबर आपल्या देशाचीही प्रगती होते. त्यामुळे शिक्षण हे आपल्यासाठी गरजेचं आहे. मी सुप्रिया सोडते, एफएक इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज चेंबूर येथे कार्यरत असून आपल्याकडे आज असाक्षरतेपासून साक्षरतेकडे गेलेल्या व्यक्तीशी आज आपण मुलाखत घेत आहोत. स्वाती साळवे यांनी ह्या आपल्या शाळेमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असून त्यांनी असाक्षरतेपासून साक्षरतेकडे कशा वळल्या हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी मी त्यांचा डायरी देऊन त्यांचा सन्मान करत आहे. थँक्यू. तर आपण आता जाणून घेऊया की स्वातीताई यांनी त्यांच्या असाक्षरतेला साक्षरतेमध्ये कसं रूपांतरित केलं. म्हणजे त्या आधी काहीच लिहित वाचत नव्हत्या किंवा काही असतील काही परिस्थिती असतील घरच्या, त्यातून त्या कशा पुढे गेल्या हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही शिक्षणाकडे कशा वळला, म्हणजे तुमचं असं काय नेमकं घरी ठरलं की तुम्हाला शिक्षणाकडे वळण्यास भाग पडलं किंवा आवडलं? माझी तर तसं म्हणलं तर लहानपणापासून इच्छा होती शिकण्याची, पण घरची आईवडिलांची परिस्थिती बिकट अशी शिकवायची नव्हती, म्हणून मी अर्ध शिक्षण माझं मदतच थांबलं. आणि मग नंतर आईवडिलांनी लग्न करून दिल्याच्यानंतर का असं घरकामातच गेलं माझं सगळं. मग नंतर मला मुलगी झाली, माझी मुलगी शाळेत शिकायला शिकता ती पण बोलली मम्मी तू पण पुढे शिक. म्हणजे मला शिक्षणाची आवड होती, त्यांनी मला सहकार्य केलं. असं करता मी 10वीची बोर्ड एक्झाम दिली आणि त्याच्यामध्ये मी पास पण झाले त्यावर्षी. म्हणजे तुम्ही आधी पूर्व शिक्षण घेतलं होतं, म्हणजे तुम्ही आधी 3री 4थीपर्यंत शिकला, म्हणजे मी पहिले 7वीपर्यंत शिकलेला. हां, नंतर मग त्यानंतर तिथं शिक्षणामध्ये थोडासा गॅप पडला. आणि आपण असं ह्यांच्याकडून जाणून घेतो की त्या 7वीपर्यंत शिकल्या होत्या, काही कारणास्तव त्यांना पुढे शिकता नाही आलं. पण जेव्हा त्यांची मुलं शाळेत जाऊन शिकायला लागली, मुलांना समजायला लागलं की नाही आपल्या आईला सुद्धा आपण शिकवलं पाहिजे. आईची पण इच्छा होती शिकण्याची. हो हो, तुमची इच्छा होती आणि हे त्या मुलांनीही जाणून घेतलं आणि त्यांच्या ह्या इच्छेला त्यांनी खूप चांगला प्रतिसादही दिलेला आहे.
मुलांकडून जास्त आपण त्यांनी म्हणजे समजून घेतलंय आणि 10वीची परीक्षा त्या चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेल्या आहेत त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। आणि मी अशी अपेक्षा ठेवते की शिक्षिका म्हणून तुम्हाला कधीही स्वातीताई जर गरज लागली की काही इथे मार्गदर्शनाची तर आमचं पूर्ण अभ्यास शाळा जी आहे ती तुमच्या मार्गदर्शनासाठी हजर असणार आहे। तुम्ही कधीही यावं आणि आम्हाला कुठल्याही गोष्टीचं शिकण्याच्या बाबतीत तर तुम्हाला काहीही अडचणी आल्या तर त्या आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। विद्यार्थी मित्र हो, आज आपण स्वातीताई यांची नव्याने ओळख करून घेणार आहोत ज्यांनी शिक्षणाच्या वाटेपासून फार वंचित होत्या पण आता त्या पुन्हा शिक्षणाच्या वाटेवर आलेल्या आहेत। तर आपण आता जाणून घेऊया त्यांचं मनोगत की त्यांनी हे त्यांचं शिक्षण कसं पूर्ण केलेलं आहे। म्हणजे विद्यार्थी की असाक्षरतेपासून ते साक्षरतेकडे कसं गेलेलं आहे, त्यांनी कसा प्रवास केलेला आहे ते आपण जाणून घेऊया आणि त्यांना काही 2 गोष्टी चांगल्या तुम्हालाही सांगायच्या आहेत। तर तुम्ही शांत चित्तेने ऐका अशी मी तुम्हाला विनंती करते, ठीक आहे। तर स्वातीताई तुम्ही आमच्या मुलांना काही मार्गदर्शन द्याल का? मुलांना मी सांगू तुम्ही शिका। मी तर शिकू शकले नाही पण मी आता शिकले पण तुम्ही पण शिका। तुमचे आई वडील तुम्हाला सांगतात की तुम्ही शिका म्हणून शिकल्याशिवाय जीवनाला काही अर्थ नाही। शिक्षण घेतलं तर आपण पुढे जाऊ शकतो। माझं लहानपणी शिक्षण चुकलेलं मी पुन्हा प्रयत्न केला आणि पुन्हा मी 10वी परीक्षा पास होऊन मी पुन्हा शिकते। तुम्ही आजूबाजूला कोणी लहान मुलं असतील जे शाळेत जात नसतील त्यांना पण सांगा तुम्ही शिका म्हणजे टेन्शन म्हटल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही। इथे खूप मोलाचा संदेश दिलेला आहे स्वातीताईंनी की आजूबाजूला जी लहान मुलं आहेत आणि जी शाळेत जात नाहीये त्यांना तुम्ही तुमच्यासोबत शिकायला घेऊन यायचं शाळेत, ठीक आहे। त्याचप्रमाणे ज्या मोठ्या व्यक्ती असतील तुमचे काका काकी मावशी आत्या ज्यांचं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे त्यांच्यासाठी रात्रशाळा सुद्धा असतात किंवा ते बाहेर परीक्षा देऊ शकतात। आपली FIH शाळा जी आहे त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करेल याची मी खात्री देते। धन्यवाद मित्रांनो। विद्यार्थी मित्र हो, आज आपण स्वातीताई यांची नव्याने ओळख करून घेणार आहोत ज्यांनी शिक्षणाच्या वाटेपासून फार वंचित होत्या पण आता त्या पुन्हा शिक्षणाच्या वाटेवर आलेल्या आहेत। तर आपण आता जाणून घेऊया त्यांचं मनोगत की त्यांनी हे त्यांचं शिक्षण कसं पूर्ण केलेलं आहे। म्हणजे विद्यार्थी की असाक्षरतेपासून ते साक्षरतेकडे कसं गेलेलं आहे, त्यांनी कसा प्रवास केलेला आहे ते आपण जाणून घेऊया आणि त्यांना काही 2 गोष्टी चांगल्या तुम्हालाही सांगायच्या आहेत। तर तुम्ही शांत चित्तेने ऐका अशी मी तुम्हाला विनंती करते, ठीक आहे। तर स्वातीताई तुम्ही आमच्या मुलांना काही मार्गदर्शन द्याल का? मुलांना मी सांगू तुम्ही शिका। मी तर शिकू शकले नाही पण मी आता शिकले पण तुम्ही पण शिका। तुमचे आई वडील तुम्हाला सांगतात की तुम्ही शिका म्हणून शिकल्याशिवाय जीवनाला काही अर्थ नाही। शिक्षण घेतलं तर आपण पुढे जाऊ शकतो। माझं लहानपणी शिक्षण चुकलेलं मी पुन्हा प्रयत्न केला आणि पुन्हा मी 10वी परीक्षा पास होऊन मी पुन्हा शिकते। तुम्ही आजूबाजूला कोणी लहान मुलं असतील जे शाळेत जात नसतील त्यांना पण सांगा तुम्ही शिका म्हणजे टेन्शन म्हटल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही। इथे खूप मोलाचा संदेश दिलेला आहे स्वातीताईंनी की आजूबाजूला जी लहान मुलं आहेत आणि जी शाळेत जात नाहीये त्यांना तुम्ही तुमच्यासोबत शिकायला घेऊन यायचं शाळेत, ठीक आहे। त्याचप्रमाणे ज्या मोठ्या व्यक्ती असतील तुमचे काका काकी मावशी आत्या ज्यांचं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे त्यांच्यासाठी रात्रशाळा सुद्धा असतात किंवा ते बाहेर परीक्षा देऊ शकतात। आपली FIH शाळा जी आहे त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करेल याची मी खात्री देते। धन्यवाद मित्रांनो।
हे बघा यांनी तुमचा मोबाईल घेतला मोबाईल ठेव. ए मोबाईल ठेव. राम ए राम लॉक होऊन जाईल मोबाईल. वेडापणा करायचा. आणि जरा माणूस सांगतो तर ऐकायचं. वेडापणा काय करतो असं. तुला एवढं दीदी सांगते. मी आता फोन करून सांगणार त्याच्या पप्पांना. तू म्हटला की गणपती बघायला पप्पाची परवानगीशिवाय यायचं नाही म्हणून. मी सांगतो ना आता फोन करून. थांब ना. सगळं दात काढून देणार. पक्का दे हिला फेब्री बनवून द्यायचं. फेब्री बनवून देतो.